शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो 14 लाख शेतकऱ्यांच्या खात्यातनी आता त्वरित पीक विमा जमा झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो भारतीय शेती क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत। नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल आणि बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा तोड घ्यावा लागत आहे। तर शेतकरी मित्रांनो या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना ही सुरू केलेली आहे। शेतकरी मित्रांनो याचे उद्दिष्ट कोणते आहे ते शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेऊ। तर तुम्ही जर नवीन असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला शेअर जास्तीत जास्त करा, कारण सर्व शेतकरी मित्रांना आपल्या कळलं पाहिजे की पंतप्रधान पीक विमा ही आपल्या साठी काय करते। तर शेतकरी मित्रांनो चला तर आपण पाहू आता पीक विमा जमा झालेला आहे तर ते कशा पद्धतीने झालेला आहे ते पाहू आता आपण। शेतकरी मित्रांनो योजनेचे उद्दिष्ट कोणते आहे ते पाहणार आहोत। पंतप्रधान पीक विमा योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकरी नुकसानापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे। हे दुष्काळ, पूर, वादग्रस्त किंवा कीटकांच्या प्रादुर्भावामुळे पीक हानी झाल्यास या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते। तर या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळणे ही आणि त्याचे उत्पन्न स्थिर राहण्यास मदत होते। तर शेतकरी मित्रांनो लाभार्थी जे आहे शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ अनुसूचित क्षेत्रात शेती करणाऱ्या सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना घेता येतो। यामध्ये जमिनीचे मालक, भाडेकरू किंवा वाटेकरी शेतकरी याचा समावेश होतो। मात्र त्यांनी अधिसूचक पिकांची लागवड केलेली असणे आवश्यक आहे। आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील जे कागदपत्रे सांगत आहे ते लिहून घ्यावे। तुम्ही आधार कार्ड, बँकचे पासबुक, गोवर संख्याचा 712 आणि पेरणी प्रमाणपत्र, जमिनीशी संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे आणि प्रीमियम आणि विमा रक्कम। पंतप्रधान पीक विमा योजनेची एक महत्त्वाची विशिष्ट म्हणजे प्रीमियम दर। शेतकऱ्यांना ही प्रीमियम भरावं लागणार आहे। तर प्रीमियम कोणते? रब्बी पिकासाठी ही 1.5% आणि खरीप पिकासाठी ही 2%, फलोत्पादन आणि व्यावसायिक शेतीसाठी 5%। उर्वरित प्रीमियम सरकार भरते, जे बहुतांश प्रकरणामध्ये एकूण प्रीमियमच्या 90% पेक्षा जास्त असते। विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार आणि पिकाचे नुकसान यावर अवलंबून असते। नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया: जर पिकाचे नुकसान झाले असेल तर शेतकऱ्यांनी 14 दिवसाच्या आत संबंधित शेतकऱ्यांना याबाबत माहिती देणे आवश्यक आहे। त्यानंतर सरकारची यंत्रणा सूचकांचे मूल्यमापन करते आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतर मंजूर झालेल्या विम्याची रक्कम थेट तुमच्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते। लाभार्थ्याची यादीचे नाव तपासण्याची पद्धत जी आहे शेतकरी मित्रांनो, शेतकरी ही पद्धत कोणती आहे तर ते तुम्ही लक्षात घेऊन तपासू शकता। आणि PMFBY या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। पीएम विमा नवीन यादी 2024 या पर्यायावर क्लिक करा। आपले राज्य, जिल्हा, तालुका निवडा। यादीमधील आपले नाव आहे किंवा नाही ते शोधा। तर शेतकरी मित्रांनो या योजनेचे जे फायदे आहेत, फायदे कोणते? आर्थिक सुरक्षा, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या निसर्गापासून नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळते आणि कमी प्रीमियम, शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात विमा संरक्षण आणि व्यापक संरक्षण, पेरणीपासून ते कापणीपर्यंत सर्व टप्प्यावरील नुकसानीसाठी संरक्षण मिळते। तर शेतकरी मित्रांनो तंत्रज्ञानाचा वापर, उपग्रह प्रतिमा आणि ड्रोनचा उपयोग करून पिकाची नुकसानीचे अचूक मूल्यमापन, थेट लाभ हस्तांतरण, विम्याची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा होते। तर आव्हाने आणि सुधारणा: पंतप्रधान पीक विमा योजना महत्त्वाची असली तरी तिच्या समोर काही आव्हाने आहेत।
जागरूकतेचा अभाव अनेक शेतकऱ्यांना या योजनेबाबत पुरेसे नाही, कारण नुकसान भरपाईत विलंब, काही प्रकरणांमध्ये विमा रक्कम मिळण्यास बराच काही काळ लागतो। छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांचा समावेश या वर्गातील शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवावे आव्हानात्मक आहे। या आव्हानावर मात करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे। यामध्ये जनजागृती मोहीम, प्रक्रियेचे सुलभीकरण आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर याचा समावेश आहे। पंतप्रधान पीक विमा योजना ही भारतीय शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक सुरक्षा कवच आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देऊन ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थिरता आणण्यास मदत होते। तर शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर जास्तीत जास्त करा। तर भेटू शेतकरी मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।